माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि आज मी बनवणार आहे आंब्याच्या कैऱ्याचा गुळांबा बनवणार आहे. तर मी तुम्हाला ती रेसिपी शेअर करेन. तर बघू शकता तुम्ही आमच्या आंब्याला कशा कैऱ्या आलेल्या आहे. इतक्या गोड आणि इतक्या मस्त कैऱ्या आहे ना आमच्या. तर मी ह्या आंब्याच्या ना आता गुळांबा बनवणार आहे. तर तुम्हाला मी दाखवते कसा मी गुळांब्याची रेसिपी शेअर करणार आहे. चला मग तर बघूया कैऱ्याचा गुळांबा कसा बनवते ते तुम्हाला मी दाखवणार आहे. कैऱ्याचा गुळांबा इतका मस्त आणि टेस्ट लागतो ना. तर मी सर्वप्रथम इथं नाही का 3 कैऱ्या घेतलेल्या आहेत. 3 कैऱ्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या. स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यावरती त्याचे नाही का साल काढायचे. साल काढून झाले की साल काढून घ्यायचे बरं का मस्तपैकी. एक पण साल ठेवायचं नाही त्याला. साल काढून झालं का त्याला आपल्या खोबरं किसायच्या किसणीने पूर्णपणे किसून घ्यायचे. सगळ्या कैऱ्या तिन्ही पण कैऱ्या किसून घ्यायच्या बरं का. त्याच्या आतमधले कोय असते ती कोय काढून घ्यायची. आणि नंतरून घ्यायचा गूळ पण आपल्याला किसून घ्यायचा आहे बरं का. तुम्ही बघू शकता मी इथं गूळ घेतलेला आहे आणि किसून पण घेत आहे गूळ पण. आणि इथं किसून माझा गूळ झालेला आहे बघू शकता तुम्ही. असा गूळ बारीक किसून घ्यायचा. गूळ किसून झाला का मग कढई ठेवायची. कढईमध्ये नाही का आपलं कैऱ्यांचा किस केलेला तो टाकून द्यायचा. कैऱ्याचा किस टाकला की मग त्याच्या मस्त त्याला असं हलवून घ्यायचं बरं का. असं हलवून घेतलं का तर ते मस्त असं हे होतं बारीक होतं. आणि त्याच्यामध्ये नंतरून किसलेला गूळ आपला टाकून द्यायचा. किसलेला गूळ टाकून दिला की मग त्याला असं हलवून घ्यायचं बरं का. हलवून घेतलं का मस्त त्याला पाणी सुटतं गुळाचं. मस्त गोड होऊन जातं ते. गोड मस्त होऊन जातं. आणि त्यानंतर मी इथं घेतलेले लवंग